नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं निधन. तमिळनाडूमध्ये 7 दिवसांचा तर देशभरात 1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा. जयललिता यांच्या निधनामुळे तमिळनाडूमधील जनता शोकाकुल. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून शोक व्यक्त. चेन्नईच्या राजाजी सभागृहात जयललिता यांच्या अंत्यदर्शनासाठी जनतेची रीघ. आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. संसदेच्या दोन्ही सभागृहात जयललिता यांना श्रद्धांजली. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातही जयललिता यांना श्रद्धांजली वाहून कामकाज दिवसभरासाठी स्थगित. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशवासियांची आदरांजली. राज्यातही मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांचं अभिवादन. मुंबईत चैत्यभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी उसळला जनसागर. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल इथल्या स्मारकाचं काम लवकर पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि आयएनएस बेतवा या मुंबईच्या नौदल गोदीतल्या युद्धनौकेच्या दुर्घटनेत 2 नौसैनिक ठार, 15 जखमी. चौकशीचे आदेश. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं काल रात्री चेन्नई इथल्या अपोलो रुग्णालयात निधन झालं. त्या 68 वर्षांच्या होत्या. रविवारी संध्याकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं. मात्र काल सकाळपासूनच त्यांची प्रकृती खालावत गेली. अपोलो आणि एम्स रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचारांसाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या 22 सप्टेंबरपासून श्वसनाच्या विकारांमुळे जयललिता यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारांनंतर त्यांची प्रकृती सुधारली होती आणि त्यांना लवकरच घरी पाठवण्यात येणार होतं. मात्र रविवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. जयललिता यांचं पार्थिव चेन्नईमधल्या राजाजी हॉल इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. तमिळनाडूमधील शोकाकुल नागरिकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रीघ लावली आहे. संध्याकाळी 4:30 वाजता शासकीय इतमामात जयललिता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जयललिता यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी चेन्नईला निघाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईतील राजाजी हॉलमध्ये जयललिता यांचं अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केलं. यावेळी त्यांच्या समवेत माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू होते. जयललिता यांच्या निधनामुळे तमिळनाडूवर शोककळा पसरली आहे. तमिळनाडू सरकारनं 7 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. केंद्र सरकारनंही आज 1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तमिळनाडूमधल्या शिक्षण संस्थांनाही 3 दिवस सुट्टी देण्यात आली आहे. या काळात सर्व शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जयललिता यांच्या आठवणींना उजाळा दिला. Around early 80s, I think 1983. Since then, on many occasions, I had interaction with her, and on all subjects concerning development and administration, she had a wonderful mastery. जयललिता यांच्या निधनामुळे देशाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, असं उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी म्हटलंय. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही जयललिता यांना श्रद्धांजली वाहिली. अपने क्षेत्र की, अपने तमिलनाडु की, अपने प्रदेश की जनता की सेवा करने में भी अग्रणी रहती थी. और एडमिनिस्ट्रेशन, शी वॉज ए वेरी गुड एडमिनिस्ट्रेटर ऑल्सो. महिलाओं के लिए इतने सारे उन्होंने एक अच्छे काम चलाए थे और इसलिए हम देखते हैं सबसे ज्यादा महिलाएं उन पर प्रेम करती थी. तो लोग अंदर से जिस पर प्रेम करे ऐसा नेता बड़ा दुर्लभ रहता है. गरीब जनतेशी असलेला संपर्क आणि उपेक्षितांच्या कल्याणाचा ध्यास असलेल्या या नेत्याचं जीवन नेहमीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही जयललिता यांना आदरांजली वाहिली. कराई थी और उनके न रहने से निश्चित रूप से बहुत बड़ी क्षति हुई है इस तमिलनाडु की राजनीति में, विशेष रूप से। मैडम
Jayalalitha ji's demise is a big loss to the country. She was an able administrator, dynamic. She had conviction and courage. She has initiated so many reforms in the administration and also have taken up number of welfare measures for the poor. That's why Tamil Nadu people fondly call her as Amma. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही जयललिता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. देशभरातल्या विविध पक्षांच्या नेत्यांनी आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही जयललिता यांना आदरांजली वाहिली. दरम्यान जयललिता यांच्या निधनानंतर त्यांचे जवळचे सहकारी पन्नीरसेल्वम यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची कारकीर्द एखाद्या सिनेमाप्रमाणेच चढउतारांनी भरलेली आहे. राज्यसभा सदस्य, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून कारावास आणि त्यानंतर निर्दोष मुक्तता अशी विविध वळणं त्यांच्या राजकीय आयुष्यात आली. मात्र तमिळी जनतेनं त्यांच्यावरचं प्रेम कायम राहिलं. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1948 ला झाला. अखिल भारतीय अण्णा द्रमुक पक्षाच्या नेत्या असणाऱ्या जयललिता यांनी 23 मे 2015 रोजी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी 1991 ते 96, 2001, 2002 ते 6 आणि 2011 ते 14 या कालावधीत असं त्यांनी एकंदरीत 5 वेळा तामिळनाडूचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदीही काम केलं होतं. उत्पन्नाच्या स्रोताहून अधिक संपत्ती जमवल्याबद्दल न्यायालयानं दोषी ठरवल्यानं त्यांना मुख्यमंत्रीपदाचा 2014 मध्ये त्याग करावा लागला होता. मात्र मे 2015 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयानं त्यांना दोषमुक्त केलं आणि जयललिता पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. एम.जी. रामचंद्रन यांच्या सल्ल्यानुसार राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी जयललिता यांनी अभिनयाच्या क्षेत्रामध्ये कारकीर्द गाजवली. तामिळ सिनेमाची साम्राज्ञी असा लौकिक असणाऱ्या जयललिता यांनी 140 चित्रपटात काम केलं. तेलुगू आणि कन्नड सिनेमातही त्यांनी काम केलं. एमजीआर यांच्याच पावलावर पाऊल ठेवत लोकप्रिय अभिनेता ते यशस्वी राजकारणी असा त्यांचा प्रवास झाला. अम्मा आणि पुराची थलावी असा प्रेमळ आदरयुक्त उल्लेख करणाऱ्या तामिळी जनतेनं त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं. जनतेला अन्नधान्यापासून विविध गृहोपयोगी वस्तू देणाऱ्या जयललिता यांच्या योजनांवरती टीका झाली तरी त्या जनतेमध्ये लोकप्रिय ठरल्या. कितीही वादंग झाले तरी जयललिता यांच्यावर तामिळी जनतेनं प्रेमाचा वर्षाव मात्र सुरूच ठेवला. अशी लोकप्रियता कमावणारं नेतृत्व अपवादानंच जन्माला येतं आणि म्हणूनच कायम स्मरणातही राहतं. संसदेच्या दोन्ही सभागृहात आज तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत सभापती हामिद अन्सारी यांनी जयललिता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनामुळे देशानं एक महत्वाचा नेता आणि महत्वाचा संसदपटू गमावला आहे असं अन्सारी म्हणाले. जयललिता यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर अन्सारी यांनी राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. लोकसभेमध्ये अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी जयललिता यांना श्रद्धांजली वाहिली. त्या खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेच्या नेत्या होत्या आणि त्यांच्या निधनामुळे देशानं एक अतिशय लोकप्रिय, धाडसी आणि प्रमुख सार्वजनिक व्यक्तिमत्व गमावलं आहे असं महाजन यांनी त्यांच्या शोक संदेशात सांगितलं. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सदनांचं कामकाज आज सुरू झाल्यानंतर तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव संमत करण्यात आला. त्यानंतर दोन्ही सदनाचं कामकाज स्थगित करण्यात आलं. विधानसभेत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शोकप्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की जयललिता अत्यंत अभ्यासू आणि दूरदृष्टीच्या नेत्या होत्या. त्यांनी सुरू केलेल्या अम्मा किचनमुळे त्या तमिळनाडूत घराघरात पोहोचल्या. काँग्रेसचे पतंगराव कदम यांनीही शोकभावना व्यक्त केल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनीही जयललिता यांना श्रद्धांजली वाहिली. शेकापच्या वतीनं गणपतराव देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर सभागृहाचं कामकाज अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिवसभरासाठी स्थगित केलं असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे.
विधान परिषदेत जयललिता यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। महसूल मंत्री आणि सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी शोकप्रस्ताव मांडला। उत्तम प्रशासक आणि उत्कृष्ट संसदपटू असणाऱ्या जयललिता यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम सुरू केल्यामुळे सामान्य जनतेच्या हृदयात त्यांनी स्थान मिळवलं अशा शब्दात पाटील यांनी भावना व्यक्त केल्या। रामराजे नाईक निंबाळकर यांनी जयललिता यांच्या कार्याचा आढावा घेऊन आदरांजली वाहिली। जयललिता सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नेत्या होत्या अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आदरांजली वाहिली। काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांनीही त्यांना आदरांजली वाहिली। प्रादेशिक पक्षाचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या रणरागिणी असं शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी जयललिता यांना श्रद्धांजली वाहताना म्हटलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, शिक्षक आमदार कपिल पाटील यांनीही शोकप्रस्तावावर भावना व्यक्त केल्या। त्यानंतर सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना देशभरातून अभिवादन केलं जात आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईत चैत्यभूमीवर जनसागर लोटला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांनी आज चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। समताधिष्ठित भारत घडवण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेले विचार प्रेरणादायी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुंबईत इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज नवी दिल्ली इथं संसद भवनामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि इतर मान्यवरांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं। मुंबईत दादर इथल्या चैत्यभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक असं संविधान दिलं की ज्या संविधानानं प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार दिला, संधीची समानता दिली, समता अधिष्ठित अशा प्रकारचा एक समाज तयार होईल अशा प्रकारची संकल्पना या संविधानाने मांडली। आणि आज आपण सर्व लोक हे बघू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच देश इतक्या वेगानं प्रगतीला चालला आहे। महाराष्ट्राच्या वतीनं, देशाच्या वतीनं या महामानवाला मी मानवंदना अर्पित करतो। बाबासाहेबांचे विचार आणि संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आजही होत असल्याचं भंते बी संघापाल यांनी सांगितलं। बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणारे जे नवतरुण वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा हळूहळू नवतरुणांमध्ये चेतवत आहे। इथं प्रत्येक माणसाच्यातून, प्रत्येक हृदयातून एकच आवाज या ठिकाणी होता की बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेली जी समता आहे ती समता प्रत्येक माणसाला, प्रत्येक वर्गाला या ठिकाणी कायमस्वरूपी टिकवायची आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेली महत्त्वाची जी कार्यप्रणाली आहे ते हळूहळू प्रत्येक माणूस स्वीकारण्यासाठी सज्ज आहे। बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राज्यातल्या विविध भागातून तसंच संपूर्ण देशभरातून लाखो अनुयायांचा जनसागर चैत्यभूमीवर दाखल झाला आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षी येतो आणि इथून पुढे पण दरवर्षी येणार। जोपर्यंत आमचं जीवन आहे तोपर्यंत आम्ही बाबासाहेबांना विसरणार नाही। जीवन एक जगायला शिकवलंय, पुढे मार्ग दिलाय त्यांनी आणि त्याच्यानंतर आम्ही जीवन जगतोय आज ह्या हालतमध्ये। नाहीतर आम्हाला इथं येण्याची पण यायला पण भेटलं नसतं आम्हाला इथं, पण बाबासाहेबांनी आम्हाला पुढची दिशा दाखवली आणि आम्ही इथपर्यंत त्यांना अभिवादन करण्यासाठी प्रत्येक वर्षी आम्ही इथपर्यंत येतोय। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। राहण्यासाठी मंडप, शौचालय तसंच पिण्याच्या पाण्याचीही उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे हजारो कार्यकर्तेही सुरक्षेसाठी तैनात आहेत। 1 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत आम्ही इकडे निवासीच असतो। माझे समता सैनिक दलाचे जे काही अधिकारी आहेत 200 अधिकारी या ठिकाणी तैनात केलेले आहेत आणि 2500 सैनिक आहेत आणि भारतीय बौद्ध महासभेचे स्वयंसेवक 2500 आहेत। महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान इकडचे सगळे सैनिक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। अनुयायांची गर्दी वाढत असताना शांततेच्या मार्गाने बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे।
या महामानवाला अभिवादन करताना त्यांनी दिलेल्या अमूल्य विचारांचा ठेवा उराशी बाळगत भावी आयुष्याची वाटचाल करण्याचा निर्धार त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 60वा महापरिनिर्वाण दिन. 6 डिसेंबर 1956 रोजी या बहुजन उद्धारक युगप्रवर्तक महानायकानं अखेरचा श्वास घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. भारताच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा एकूणच समाज जीवनात आपल्या अलौकिक कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे सामाजिक न्यायाचे प्रणेते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपल्यात नाहीत, परंतु त्यांचे विचारधन आजही देशबांधवांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. असा हा दीपस्तंभ पुन्हा होणे नाही. घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी केवळ दलित, शोषित, वंचित बहुजन समाजाच्या उत्थानासाठीच नव्हे, तर देशातल्या तमाम जनतेच्या आयुष्यात नवचैतन्याची, समतेची, बंधुत्वाची पहाट उगवणाऱ्या या क्रांती सूर्यानं 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतल्या 7 अलीपूर या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. या हृदयद्रावक घटनेनं अवघा देशच नव्हे तर जगभरातला भारतीय समाज दुःख सागरात बुडाला. जनसागर रडला होता, जनसागर रडला होता. शोकाकुल आंबेडकरी विचारांचे पाईक आपल्या या महानायकाच्या अंतिम दर्शनासाठी मुंबईच्या दिशेनं कूच करू लागला. डॉक्टर बाबासाहेबांची महाप्रयाण यात्रा सुरू झाली आणि लाखोच्या जनसागरानं दुःख आवेगानं अश्रूंना वाट मोकळी केली. अरबी समुद्राच्या सान्निध्यात, जनसागराच्या उपस्थितीत सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांनी चंदनाच्या चितेला मुखाग्नी दिला आणि मन हेलावणारा आर्त आसमंतात उसळला. थांबा थांबा जाळता चंदनाची ही चिता पाहू द्या डोळा भरून मज भीम हा माझा पिता. मुंबई दूरदर्शन केंद्रात आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी दूरदर्शन केंद्राचे उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर, वृत्त विभागाचे संचालक सुदर्शन पंतोडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नागपूरमध्ये संविधान चौकातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीनंही यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. दीक्षाभूमीवरही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल झाले आहेत. पुणे स्थानकाबाहेरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोडक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नाशिक इथल्या पांडवलेणी परिसरातल्या भव्य स्तूपात आज सकाळी गौतम बुद्धांच्या पुतळ्यासमोर बौद्ध भिक्खूंनी बाबासाहेबांप्रती आपल्या सद्भावना व्यक्त केल्या. अहमदनगर जिल्ह्यातल्या विविध शाळा महाविद्यालयांमध्ये बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. तसंच शासकीय, निमशासकीय आणि सामाजिक संस्थांमध्येही आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. औरंगाबाद इथंही भडकल गेट परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासून विविध संघटना, पक्ष आणि नागरिकांनी गर्दी केली होती.
औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी 18 तास अभ्यास वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. वाशिममध्ये बाबासाहेबांच्या पावन स्मृतीला अभिवादन करण्यात आलं. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या हस्ते आंबेडकरांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर आंबेडकर चौकातून कॅन्डल रॅलीही काढण्यात आली होती. परभणी जिल्ह्यातही आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. रेल्वे स्थानकाबाहेरच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं पंचशील ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आलं. जळगाव इथं रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आदरांजली अर्पण करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सत्यशोधकी साहित्य परिषद आणि विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानच्या वतीनं अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. महापौर नितीन लड्ढा यांनी यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासह या शहरात भीमसैनिकांनी गर्दी केली होती. शहरात नव्यानं उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनसृष्टीमध्ये दर्शनासाठी आंबेडकर अनुयायांनी रांगा लावल्या होत्या. शहरात विविध उपक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. कोल्हापूरमधल्या शहर आणि जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात बाबासाहेबांच्या पुतळ्याला तसंच प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं. बुद्धवंदना, धम्मवंदनासह विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख सोहेल शर्मा यांनी कोल्हापुरातल्या ऐतिहासिक बिंदू चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची व्यवहार्यता पटवण्यासाठी राज्य सरकारनं उच्च न्यायालयात 2,500 पानांचं प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. मराठ्यांच्या स्थितीसंदर्भात अभ्यास केल्यानंतर या समाजाचे 80% लोक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले असल्याचं आढळलं, असं सरकारनं सांगितलं. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेसंदर्भात सरकारनं हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. पुण्याच्या गोखले संस्थेनं तयार केलेल्या 4 अहवालांचा या प्रतिज्ञापत्रात समावेश आहे. ऊस तोडणी कामगार, स्थलांतरित मजूर, हमाल, घरकाम करणारे स्त्री पुरुष अशा विविध स्तरातल्या लोकांची स्थिती जाणून घेऊन या संदर्भात संस्थेनं हे अहवाल तयार केले होते. मुंबईतल्या नौदल गोदीत INS बेटवा या युद्धनौकेच्या दुरुस्तीचं काम संपल्यानंतर काल ती पुन्हा खोल समुद्रात घेऊन जात असताना तांत्रिक बिघाडामुळे ही युद्धनौका कलंडली. या दुर्घटनेत 2 नौसैनिकांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन DK शर्मा यांनी ही माहिती दिली. 15 जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचंही प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे. INS बेटवा ही ब्रह्मपुत्रा वर्गातली संपूर्ण स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रवाहू नौका असून गेली 12 वर्ष ती नौदलाच्या सेवेत आहे. हवामान. राज्यात अनेक ठिकाणी कमाल आणि किमान तापमानात वाढ दिसून आली आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा 5 अंश सेल्सिअसनं अधिक आढळून आलंय. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमान 3 ते 5 अंश सेल्सिअस तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी ते 3 अंश सेल्सिअसनं अधिक नोंदवण्यात आलंय. येत्या 36 तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं निधन. तमिळनाडूमध्ये 7 दिवसांचा तर देशभरात 1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा. जयललिता यांच्या निधनामुळे तमिळनाडूमधली जनता शोकाकुल. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून शोक व्यक्त. चेन्नईच्या राजाजी सभागृहात जयललिता यांच्या अंत्यदर्शनासाठी जनतेची रीत. आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. संसदेच्या दोन्ही सभागृहात जयललिता यांना श्रद्धांजली. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातही जयललिता यांना श्रद्धांजली वाहून कामकाज दिवसभरासाठी स्थगित. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशवासियांची आदरांजली. राज्यातही मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांचं अभिवादन. मुंबईत चैत्यभूमीवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी उसळला जनसागर.
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल इथल्या स्मारकाचं काम लवकर पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि आयएनएस बेटवा या मुंबईच्या नौदल गोदीतल्या युद्धनौकेच्या दुर्घटनेत 2 नौसैनिक ठार, 15 जखमी, चौकशीचे आदेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.